नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत नागपंचमी का साजरी करतात. नागपंचमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीचे महत्त्व. पहिलं, नागदेवतेचा सन्मान. हिंदू परंपरेत नागाला देवता स्वरूप मानले जाते. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. दुसरं, शेतकऱ्यांसाठी महत्त्व. नाग आणि इतर साप उंदीर खात असल्याने ते शेतीचे संरक्षण करण्यात मदत करतात. त्यामुळे शेतकरी नागाला उपयुक्त मानतात. तिसरं, निसर्गाचे संरक्षण. साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सापांविषयी आदर आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातो. चौथं, पौराणिक श्रद्धा. भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करण्याची कथा, तसेच भगवान शंकराच्या गळ्यातील नाग आणि शेषनागाची संबंधित कथा नागपूजेच्या परंपरेने जोडल्या जातात. पाचवं, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी पूजा. अनेक ठिकाणी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे आरोग्य, सुखसमृद्धी आणि संरक्षण यासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमीला काय करतात? पहिलं, नागदेवताची प्रतिमा किंवा वारुळाची पूजा केली जाते. दुसरं, हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. तिसरं, काही भागात दूध अर्पण करण्याची परंपरा आहे. चौथं, मात्र प्रत्यक्ष सापांना दूध पाजणे टाळावे, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. नागपंचमीचा मुख्य संदेश: नागांचा सन्मान करा आणि निसर्गातील प्रत्येक जीवांचे संरक्षण करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.